हाय हॅलो वेलकम आणि नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं खूप दिवसानंतर या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. आजचा व्लॉग सिंपलच आहे. माझं स्किन केअर रुटीन मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते. काय काय वापरते मी प्रोडक्ट्स, जे काही नव्याने ॲड केलेत तेही दाखवते आणि असे काही आहेत जे मी खूप वर्षापासून वापरते असेही काही आहेत. सो या सगळ्याचा एक क्विक रिव्ह्यू असं मी तुम्हाला आज दाखवते. हे सगळं नाईस. सो आता आपण बघूया पटापट. 2-4 गोष्टी खाली पडल्या आहेत. ठीक आहे, ओके, लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. ॲक्च्युली आय एम इन लव्ह विथ माय करंट स्किन केअर रुटीन. तुम्ही बघू शकता. आय एम नॉट फ्लॉन्टिंग किंवा मी कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाही आहे, पण मला खरंच मनापासून हे चांगलं वाटतं आहे. आणि आत्ता माझ्या चेहऱ्यावरती काहीच मेकअप नाही आहे. आयब्रोज आणि लिपस्टिक सोडली तर थोडंसं ब्लॉक करायला जरा छान आवरलं पाहिजे ना, स्वतःला पण छान वाटतं. सो तेवढंच फक्त आवरलेलं आहे, बाकी काहीही मेकअप आत्ता चेहऱ्यावर नाही आहे. सो मस्त खिडकीत बसली आहे रूमच्या आणि छान वातावरण झालं आहे. बारीक बारीक पाऊसही पडतो आहे बाहेर आणि कमाल वाटतं आहे. तर म्हटलं छान गप्पा मारूया तुमच्याशी आत्ता या वेळेला. तर सुरुवात करूया पहिल्या गोष्टीपासून, जो आहे माझा क्लिन्झर, जो मी जवळपास 2018 पासून वापरते मी तो क्लिन्झर. म्हणजे तोच एक ब्रँड जो आहे मॉइज नावाचा. आता कदाचित तुम्हाला उलटं दिसेल, पण मी याचा बाजूला फोटो द्यायचा प्रयत्न करते. तर हे आहे मॉइज क्लिन्झिंग लोशन फॉर फेस अँड बॉडी, डेली केअर फॉर ऑल स्किन टाईप्स इन्क्लुडिंग सेन्सिटिव्ह स्किन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे. कॉम्बिनेशन आहे या टी झोनमध्ये मला ऑइल प्रोड्यूस होतं आणि बाकी स्किन ही ड्राय असते प्रचंड, किंवा नोज तर टिपही ड्राय पडतो. सो हे आहे कॉम्बिनेशन आणि प्लस सेन्सिटिव्ह अशा कारणाने, कारण मला काहीही गोष्टी पटकन सूट होते. लकीली जे हे सगळं काही मला सूट झालं आहे त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. तर हा माझा क्लिन्झर आहे. मी क्लिन्झर कधीच बदलतो, ज्याचा फेस होत नाही, जो फक्त स्मूथ असतो आणि तुम्हाला ॲलर्जी फ्री ठेवतो. तुमचा माझा pH मेंटेन राहतो, स्किन एकदम सॉफ्ट आणि स्मूथ अशी राहते. आणि डीप पोर क्लिन्झिंगसाठी पण मी अजून एक दुसरा फेसवॉश वापरते. तो नेमका आत्ता इथे नाही आहे, तो आहे माझ्या मुंबईच्या घरी आणि तो आत्ता माझ्याकडे इथे नाही आहे. तर त्याची पण लिंक किंवा त्याचाही फोटो मी इथं स्क्रीनवरती तुम्हाला बाजूला कुठेतरी देते. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे अंडररेटेडचा टोनर. हा आहे टोनर. हा सध्या मी झाले 7-8 महिने झाले हे वापरते, पण नॉट ऑन डेली बेसिस, कारण बऱ्याच गोष्टी मला सलग वापरल्यानंतर सूट होत नाहीत. असाही प्रॉब्लेम आहे सेन्सिटिव्ह स्किनचा. सो मी डेली प्रत्येक गोष्ट वापरते असं नाही. सो मी ना डिव्हिजन केली आहे. मुंबईत असते तेव्हा मी काही वेगळ्या गोष्टी वापरते आणि जेव्हा मी पुण्यात माझ्या घरी असते तेव्हा वेगळ्या गोष्टी वापरते. तर हा जो टोनर आहे तो मी पुण्यात असताना वापरते मेजरली. तर हा मल्टीपर्पज टोनिंग सोल्युशन असं आहे. हे 200 ml आहे, पॉवर्ड विथ हायल्युरॉनिक ॲसिड असं आहे. तर हा टोनर मला लकीली सूट झालेला आहे. इचिंग होत नाही, आग होत नाही. पण अगेन माय प्रॉब्लेम इज की मी एकावर एक 3-4 गोष्टी ॲट अ टाईम नाही लावू शकत. म्हणजे क्लिन्झर करून बाहेर आले, टोनर लावला, लगेच सिरम लावलं, लगेच मॉइश्चरायझर लावलं, सनस्क्रीन लावलं. नो, माझी स्किन बिग नो आहे यासाठी, कारण ती लगेच मग त्रास देते. म्हणजे मला हे सेपरेटली सूट होईल, पण हे जेव्हा एकावर एक येईल तेव्हा ते मला प्रॉब्लेम देणार. हे बऱ्याच प्रयोगांनंतर मला कळलेलं आहे. सो मी सगळं एकत्र करायला जात नाही, म्हणून ही डिव्हिजन. आणि आता मी जे नवीन घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ते आहे फॉक्सटेलचं सिरम. फॉक्सटेलचं नायसिनामाइड सिरम मी घेतलेलं आहे. ओके, दिसत आहे. सो सध्या मी हे वापरते नव्याने, मी इन्क्लूड केले माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये. हे असं दिसतं, याचं पॅकेजिंग पण खूप छान आहे. आणि आता आपण बघूया की हे सिरम कसं आहे. हे पंप आहे याला आणि याने ते छान असं येतं, जे वॉटरी कन्सिस्टन्सीचं आहे. दिसत आहे. ओके, सो दिस इज इट. हे नायसिनामाइड सिरम आहे. सध्या तरी मला हे सूट झालं आहे आणि मला वाटतं की ह्यानी छान राहते माझी स्किन. ज्याच्यामध्ये 12% नायसिनामाइड प्लस ॲझिलिक ॲसिड हे आहे. आणि सध्या मला हे चांगलं वाटतं आहे, छान सूट होतं आहे माझ्या स्किनला. आणि बघा हे आता ॲब्झॉर्ब झालं आहे बऱ्यापैकी. हलका स्टिकीनेस आहे याला, पण इरिटेशन देत नाही तो, त्याच्यामुळे तो ओके वाटतो आहे मला. आणि हे मी सध्या वापरते आहे माझ्या नाईट स्किन केअर रुटीनमध्ये. मी हे रात्री झोपताना वापरते. अगेन डिव्हिजनमध्ये मी हे पुण्यात असताना.
त्याच्यानंतरचं आहे फॉक्सटेलचं मॉइश्चरायझर. दिस इज इट. हे मी घेतलेलं आहे. हे आहे ऑइल बॅलन्सिंग मॉइश्चरायझर. ह्याच्यामध्ये पण नायसिनामाइडच आहे आणि अगेन ॲझिलिक ॲसिड आहे मला वाटतं. ह्याच्यामध्ये जे आहे कॉम्बिनेशन तेच ह्याच्यामध्ये पण आहे. नायसिनामाइड प्लस ॲझिलिक ॲसिड पर्ल्स प्लस किका एक्स्ट्रॅक्ट असं काय काय आहे. हे ॲक्च्युली हे मला ॲडमध्ये बघून खूप आवडलं होतं. हे आहे ते. ह्याच्यामध्ये असे हे जे पिंक पर्ल्स आहेत ते ॲझिलिक ॲसिडचे पर्ल्स आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ह्यानी मला खरंच ऑइल बॅलन्सिंग असं वाटलं, कारण मी सांगितलं तसं मला टी झोनमध्ये ऑइली आहे माझी स्किन. तर मी जेव्हा हे वापरते तेव्हा मला असं काही खूप स्टिकी किंवा मॉइश्चरायझर लावल्यानंतर एक बेसिक चिपचिपपणा जो असतो ना तो कुठलाही फील नाही झाला. इनफ असं हायड्रेशनही मिळालंय आणि स्टील माझी स्किन ड्राय पण नाही आहे असं मला फील झालेलं आहे. तर आता आपण हे बघूया हे कसं आहे. ह्याच्यामध्ये ते पोल्स नाही आले यार. इट इज बाय लक. बऱ्यापैकी जेल टाईप याची कन्सिस्टन्सी आहे. आपण बघूया की ते कसं मुरत आहे. त्याचा वास पण खूप छान आहे ॲक्च्युली. सो दिस इज इट. दिसतंय नॉट टू ग्रीसी नॉट टू ऑइली पण स्टील वेल मेंटेन आणि बॅलन्सिंग असं मला वाटतंय. मी आत्तासुद्धा हेच लावलेलं आहे मॉइश्चरायझर. फक्त सकाळी एकदा क्लेन्झिंग झाल्यानंतर मी फक्त हे मॉइश्चरायझर आणि त्याच्यावरून आपली रेग्युलर व्हाईट पावडर लावलेली आहे. आणि जे काही मी थोडंसं रेडी झालेले आहे व्हिडिओसाठी तेवढ्याच गोष्टी आहेत. पण बाकी दिवसभर मला ह्याचा इफेक्ट टिकतो. जोपर्यंत मी पुन्हा फेस वॉश करत नाही तोपर्यंत मला ह्याचा इफेक्ट चांगला टिकू नये असं वाटतं. ओके. सो ही 2 झाले प्रॉडक्ट्स. हे दोन्ही मी प्रॉडक्ट्स पुण्यात असताना वापरते, जे पुण्यातल्या स्किन केअरमध्ये वापरते. सो पुढचं आहे सनस्क्रीन. तेही मी फॉक्सटेलचंच घेतलेलं आहे. हा एक सगळ्याचा क्विक रिव्ह्यू आहे आणि हे मला खरंच आवडलंय खूप. मी जे दुसरं सनस्क्रीन वापरते ते आहे मिनिमलिस्टचं आणि सध्या मी हे नव्याने वापरायला सुरू केलेलं आहे. हे वापरते मी मेकअपच्या आधी. असं आहे याचं पॅकेजिंग. ह्यामध्ये शूटचा मेकअप असतो तेव्हा, आणि जेव्हा मी रेग्युलर पुण्यामध्ये असते तेव्हा मी मिनिमलिस्ट वापरते. ते दाखवतेच तुम्हाला मी पुढे. सो हे आहे. जे कंपाऊंड्स मिनिमलिस्टमध्ये आहेत तेच कंपाऊंड्स यामध्ये आहेत, त्यामुळे मला हे सूट झालेलं आहे. हे खूप लक्षात ठेवायला लागतं आणि खूप सगळं बघायला लागतं की आपल्याला काय काय सूट होतंय आणि काय काय सूट होत नाहीये. ह्या सगळ्याचा विचार करूनच मग खरेदी करावी लागते प्रॉडक्टची. तरीसुद्धा एक मोठी मज्जा झालेली आहे माझ्यासोबत, ती व्हिडिओच्या शेवटी मी सांगितली आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण बघूया हे फॉक्सटेलचं कव्हर अप ड्यूई सनस्क्रीन SPF 70. हे ड्यूई सनस्क्रीनवालं जे आहे, अजून एक त्यांचा व्हॅरियंट आहे पण तो मी घेतलेला नाही आहे, कारण त्यांनी त्यांच्या टेस्टमध्ये मला हे सजेस्ट केलं होतं. त्यांच्या ॲपमध्ये मी जी AI टेस्ट घेतली होती तर त्यामध्ये त्यांनी मला हे सनस्क्रीन सजेस्ट केलं होतं स्किन टाईपनुसार वगैरे. तर आपण बघूया की हे सनस्क्रीन कसं आहे. ओके, दिसत आहे. ओके, ह्याचा व्हाईट कास्ट अजिबातच राहत नाही. म्हणजे मिनिमलिस्टचा तरी 1-2 सेकंद असतो व्हाईट कास्ट. ह्याचा इमिजिएट व्हाईट कास्ट गॉन. ओके, अँड दिस इज इट. पण अजिबात हे असं चिपचिप नाही आहे. छान सॉफ्ट आहे, मस्त आणि मजा येते. सो तुम्ही पण जर का मिनिमलिस्ट वापरून बघितलेलं असेल तर तुम्ही याकरता अगदी डोळे झाकून जाऊ शकता आणि हे वापरू शकता. आणि हे मिनिमलिस्टचं आहे ते बघूया. ऑलरेडी हे जरा उलटं ठेवल्यामुळं असं आलंय. तर दिस इज इट. आणि आता मी या हातावर लावून दाखवते. असा व्हाईट कास्ट असा 2-3 सेकंद वाटतो की आहे आहे आहे, पण तो सेटल डाऊन होतो जरा वेळाने. तुम्ही डिफरन्स बघू शकता. असं काही नाही. उजेडाचा फरक आहे का तर नाही. हे थोडं स्टिकी आहे. मिनिमलिस्टचं जे आहे ते थोडं स्टिकी आहे, पण हे एकदम मुरलं आहे. दिस इज नॉन स्टिकी ॲट ऑल अँड स्टील ग्लोईंग. तर असे हे दोन्ही सनस्क्रीन मला खूप आवडतात आणि उत्तम आहेत. सेन्सिटिव्ह स्किनला माझ्या ट्राय आउट झालेलं आहे. तर पॅच टेस्ट मी सगळ्याची केलेली होती. आता या व्यतिरिक्त अजून एक सिरम आहे फॉक्सटेलचं घेतलेलं.
ते आहे व्हायटमिन सीचं सिरम. मला व्हायटमिन सीचा मॉम्सकोचा फेस वॉश तुम्हाला मगाशी म्हटलं तर तो शूट झालेला आहे. तर ॲक्च्युली ह्याची खूप मोठी स्टोरी आहे. तर माझ्या मित्राकडे हे आहे, म्हणजे तो बरेच फॉक्सटेलचं सगळं वापरतो, त्याचं स्किन केअर सगळं फॉक्सटेलचं आहे. सो मी त्याचं एकदा व्हिटॅमिन सी वापरून बघितलं, मग परत दुसऱ्यांदा मागून घेतलं, एकदा मला ट्राय करायला देईना वगैरे असं करून 2-3दा मी ते असं इतकं घेऊन असं लावत होते फुल फेसला, आणि छान ग्लोई असं जरा ब्राईट झालेला फेस असा मला दिसायला लागला. आणि म्हणलं अरे यार हे कमाल आहे रे, भारी, आपण हे घेऊया. म्हणून आपल्याला सूट होत आहे आणि आपण ट्रायआउट झालं आहे आपलं, चला आपण घेऊया हे सगळं. तर मी मग फॉक्सटेलचे शोधायला लागले, कुठून घेऊ. तर मग शेवटी मला फॉक्सटेलच्याच ॲपमध्ये त्यांचा तो ऑफरचा कोड वगैरे जो काय होता तो मला चांगला मिळाला, बाय 2 get 2चा. म्हणलं आता बाय 2 आहे तर मग अजून एखादं काहीतरी घेऊन बघूया. तर मग मी त्यांची तिथं ॲपमध्ये असलेली AI फेस डिटेक्टर आणि तुम्हाला काय सूट होतं, स्किनचा टाईप कसा आहे ब्लाबला, तशीवाली एक जी टेस्ट होती ती घेतली. त्या टेस्टमध्ये त्यांनी मला हे नायसिनामाइड सजेस्ट केलं, मग हे मॉइश्चरायझर सजेस्ट केलं, आणि मग त्याच्यावरती हे सनस्क्रीन सजेस्ट केलं. ठीक आहे. आणि हे 3च त्यांनी मला सांगितलेलं होतं. रात्रीसाठीचं त्यांनी एक वेगळं सिरम सांगितलं होतं, पण म्हणलं ते नको मला, तर हे आवडलं. मी 2-3दा रात्री लावून बघितलं होतं, तर मग आपण हे घेऊया. सो मी हे आणि त्याच्यासोबत या 3 गोष्टी, असं या 4 गोष्टी मी नव्याने विकत घेतल्या. ठीक आहे. आणि मग म्हणलं पॅच टेस्ट तर या 3ची करायला पाहिजे, ह्याची पॅच टेस्टची काही गरज नाही आहे. सो मी 2-3 दिवस झाले रात्री दररोज हे लावलं. एक दिवस रात्री हे लावलं आणि मी निघाले मुंबईला. मी रात्रीचा ट्रॅव्हल करते बाय ट्रेन बऱ्याचदा, की इकडनं मध्यरात्रीत निघायचं, पोचायचं की पटाक्कन रूमवर जाऊन फ्रेश व्हायचं आणि तिकडून सेटवर, अशा पद्धतीनं मी ट्रॅव्हलिंग करते. सो बऱ्याचदा म्हणजे रात्रीच्या वेळी आपण हे लावून जाऊ शकतो, झोपायचंच आहे ट्रेनमध्ये, तर आपण हे छान लावून जाऊ. सो मी हे लावून गेले. सकाळी थोडा उशीर झाला, सो डिरेक्टली सेटवरती पोचले आणि मेकअप बिकअप केला, सगळं झालं. आणि म्हणते असा का दिसतोय चेहरा, असा का दिसतोय, तर इथे फुल असं बंपी झालं होतं, सगळं असं खडबडी झालं होतं. म्हणलं मेकअप आज नीट नाही बसत आहे का, मेकअप आज नीट नाही लागला आहे का. बट तेव्हा मी लावलं होतं हे सनस्क्रीन. मला काही समजेल ना, रात्री मी हे लावलं आणि नंतर मध्ये फेस वॉश करून हे लावलं. सो मला काही समजेना. म्हणलं नाही यार, मला मग सनस्क्रीन नसेल सूट होत, व्हिटॅमिन सी तर सूट होत होतं. असं सगळं झालं. म्हणलं चला आता परत पॅच टेस्ट. मग या तिन्हीची परत पॅच टेस्ट. ह्या तिन्ही गोष्टी पॅच टेस्टमध्ये पास झाल्या. सो कल्प्रेट इज दिस. म्हणजे मी याकरता एवढं सगळं घेतलं आणि हेच कल्प्रेट निघालं. ह्याचीच मला ॲलर्जी यायला लागली आहे असं मी आत्ता 90% सांगू शकते, कारण मला मग भीती बसली. त्याच्यानंतर मी अख्ख्या तोंडाला हे लावलंच. तर आता मी तुम्हाला दाखवते की ह्याची कन्सिस्टन्सी कशी आहे. खरं तर ह्याचा वास खूप सुंदर आहे आणि दिसतो पण ते इतकं छान ना. हे असं थोडं येल्लोइश आहे, थोडं. तुम्ही बघितलं असेल खूप साऱ्या आपल्याला इंस्टाग्रामवरती ॲड्स येत आहेत, अशा उन्हात वगैरे अशा मुली उभ्या राहतात आणि असं 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 करून दाखवतात. म्हणून मी पण फसले, मी पण घेतलं. ॲक्च्युली छान ग्लो येतो आणि वासही छान की सेंट मारल्यासारखा असा येतो, परफ्यूम लावल्यासारखा येतो. असं आहे हे सुगंधाचं ॲल्युरॅनिक ॲसिडचं सिरम. हा ब्रँड खूप सुंदर आहे. बरं, मी यातल्या कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाही आहे, मी स्वतः वापरलं आहे बऱ्याच काळापासून आणि तुम्हाला सगळी स्टोरी सांगितली मी आत्ता त्याची. तर म्हणून जेन्युइन रिव्ह्यू मी जो काही आहे माझा तो शेअर करते. तर छान वॉटरी कन्सिस्टन्सी आहे याची, एकदम अशी एकदम हायड्रेटेड राहते तुमची स्किन. हे सिरम मी वापरते रात्री, तेही मुंबईत असताना. आता काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी मी ॲट टाईम वापरू शकत नाही. सो मी पुण्यात आणि मुंबई दोन्ही ठिकाणी असते. जेव्हा शूट तेव्हा मुंबई, जेव्हा शूट नाही तेव्हा मी पुण्यात. सो मी डिवाईड केल्यात गोष्टी आणि काही गोष्टी तिकडे वापरते, काही गोष्टी इथे वापरते. सो नायसिनामाइडचं सिरम जे आहे ते मी पुण्यात असल्यानंतर रात्री किंवा सकाळी वापरते आणि हे ह्याल्युरॉनिक ॲसिड सिरम हे मी मुंबईत असताना रात्री झोपताना वापरते एव्हरीडे. आणि हे सनस्क्रीन मी मुंबईत असताना डेली मला जेव्हा शूटिंग असतं तेव्हा वापरते मॉर्निंगमध्ये. आणि हे जे मिनिमलिस्ट सनस्क्रीन आहे हे मी पुण्यात असताना, बाहेर जायचं आहे, काही कुठे मला आवरून जायचं आहे तेव्हा मी बेस म्हणून पण इथे असताना हे वापरते. सो सिरम झालं, सनस्क्रीन झालं. मग कधी सिरम स्किप करून मॉर्निंग टाईममध्ये मॉइश्चरायझर वापरते फक्त.
तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि टोनर पण मी एक दर 2-3 दिवसातनं एकदा असं वापरतेच, कारण मे बी एव्हरीडे यूज केल्यानंतर त्याची रॅश येऊ शकते. हे दिस इज मस्ट हॅव. आणि मी हे सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हाही किंवा मला फेस वॉश करावा असं वाटतं तेव्हा मी मॉइज लावलं आणि माझा फेस वॉश डन. तर या सगळ्या होत्या माझ्या स्किन केअरच्या करंट रुटीन मधल्या वस्तू आणि प्रॉडक्ट्स. तर हे होतं माझं कम्प्लीट स्किन केअर रुटीन. मॉर्निंग स्किन केअर आणि नाईट स्किन केअर हे सगळं तुम्हाला मी आता दाखवलेलं आहे. तर तुम्ही तुमचंच कुठलं स्किन केअर रुटीन फॉलो करता हेही मला सांगा. तुम्हाला कुठले अजून प्रोडक्ट रिव्ह्यू बघायला आवडतील का ते पण मला सांगा. लिपस्टिकचं कलेक्शन सध्या खूप झालेलं आहे आणि नायकाच्या सेलवरनं पण मी आता लिपस्टिक्स मागवलेल्या आहेत बऱ्याचशा. तर आपण सगळ्या लिपस्टिकचे स्वॉचेस वगैरे करून बघू शकतो. तुम्हाला हे सगळं बघायला आवडेल का मला नक्की कमेंट करून सांगा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. शेवटपर्यंत बघण्याकरता थँक्यू सो मच. भेटूया लवकर. बाय बाय.